नमस्कार मित्रांनो. नाशिकमध्ये भोंदू खरात हे प्रकरण तुम्हाला आठवतच असेल. त्या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला होता. कारण हे होतं की खरात यांना रुपाली चाकणकर यांनी गुरु मानलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या त्या सन्माननीय नेत्याही होत्या. परंतु त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि आता त्याच रुपाली चाकणकर यांनी पुण्यामध्ये द नाईन नावाच्या एका रेस्टॉरंट अँड बारची ओपनिंग केलेली आहे. त्या ओपनिंगच्या वेळेस जयंत पाटील असू द्या, सुनील शेळके असू द्या, म्हणजे असे बहुतेक आमदारांनी ही हजेरी लावली. सो यावर एकच प्रश्न पडतोय की राज्य महिला आयोगाच्या सारख्या अध्यक्षपदावर राहिलेल्या महिलेनं एक डान्स बार नाही परंतु एक रेस्टॉरंट अँड बार उघडणं कितपत योग्य आहे, यावर टीका टिप्पणी होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम म्हणजे सुषमा अंधारे यांनी सांगितलं की त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या, तर त्यानंतर आता त्यांनी अशा पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी रेस्टॉरंट अँड बारची निवड करणं हे चुकीचं आहे. त्यावरती जेव्हा आपण क्रिया बघतोय त्यावेळी निश्चितच एक प्रश्न मूलभूत असाच वाटतोय की त्या जरी पॉलिटिशियन्स असल्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या, परंतु त्यानंतरही जेव्हा आपण बघतो की एखाद्या माणसाला व्यवसाय करायचा आहे तर त्या व्यवसायासाठी प्रश्नचिन्ह का? म्हणजे जे पूर्वीचे दिवस होते ते वेगळे होते की एखादा माणूस जर एखाद्या पदावर आहे तर त्याच्याकडनं म्हणजे एक लीड बाय एक्झाम्पल की आम्ही कसं सुसंस्कृतपणे चाललं पाहिजे अशा गोष्टी बोलल्या जातात, म्हणजे अपेक्षित होतं. परंतु आताच्या काळामध्ये व्यवसाय स्वातंत्र्य जेव्हापासून टेक्नॉलॉजी आलेली आहे, म्हणजे अगदी बघा ना, पहिल्या शिंपी असू द्या, शिंपी काम करणारे शिंपी असायचे, लोहार काम करणारे लोहार असायचे, परंतु आता कुठेही म्हणजे स्किल अवगत करून कोणीही कुठलाही बिझनेस चालू करत आहे. अर्थात हे झालं बोलणं, परंतु मद्यप्राशनसारख्या बारसारख्या रेस्टॉरंटची उभारणी करणं हे कितपत योग्य आहे हे मलाही पटलेलं नाही आहे. कारण एका साईडला जगभरात म्हणजे भारतभरात नरेंद्र मोदी असू द्या किंवा केंद्र सरकारने नशामुक्त ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत आणि त्याच उलट दुसरीकडे इवाना 15 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र राज्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचं घोषित केलेलं आहे. आणि त्याच धर्तीवर आता नवीन जे पॉलिटिशियन्स लोक आहेत तेच जर अशा पद्धतीने बिझनेसच्या नावाखाली बार म्हणजे मद्य जे आहेत त्यांच विकण्याचा प्रयत्न ते करणार आहेत, हे कितपत योग्य आहे मला तरी समजण्यापलीकडे आहे. ज्यांना मदिरा घ्यायचे, ज्यांना म्हणजे दारू प्यायचे, दारू विकायचे, त्याबद्दल काही नाही. जगात म्हणजे भारतभरात, महाराष्ट्रात सगळीकडेच कुणीही विकतंय. परंतु कुठेतरी म्हणजे राज्य महिला आयोगाच्या त्या असताना पैसे आता त्यावरती भरपूर इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये येत आहे की 60-70 कोटी रुपाली चाकणकर, कारण ते हॉटेल साधं सुद्धा नाही आहे पुण्यामध्ये. त्याचं जर तुम्ही व्हिज्युअल्स बघितले तर तुम्हाला ते कळून जाईल. सो हे सर्व असताना एवढे पैसे आणले कुठून? आता शेवटी पॉलिटिशियन्स लोकांकडे पैसे नसणार तर कोणाकडे असणार, हाही एक मेजर आहे. साध्या नगरसेवकाकडे असू द्या, ग्रामपंचायत सरपंचाकडे असू द्या, मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला बघायला मिळतो. सो पैसे कुठून आणले तो भाग नाही आहे, परंतु धंदा निवडताना त्याच धंद्याकडे त्या का गेल्या हाही प्रश्नचिन्ह आहे. भरपूर धंदे आहेत बाकीचे, परंतु म्हणजे मला तर ते पटलेलं नाही आहे. एका अंशी ठीक आहे, पटतही आहे, परंतु कुठेतरी तरुणाईला याच्यामधनं दारू व्यसनांमधनं बाहेर काढायचं आहे आणि त्यात आपण जर तसे बिझनेस करतोय. शेवटी महाराष्ट्र राज्यात भरपूर असे नेते आहेत की त्यांचे हॉटेलिंग बिझनेस आहे, बार आहेत. सो निश्चितच म्हणजे प्रश्नचिन्ह आता मी तुमच्या पुढंच करतोय. आपले श्रोते जेवढे तुम्ही ऐकताय, तुम्ही नक्की सांगा की रुपाली चाकणकर यांनी जे बार उघडलेलं आहे, हॉटेल अँड बार, रेस्टॉरंट अँड बार, ते कितपत तुम्हाला योग्य वाटतंय? कारण त्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षपदेही होत्या आणि आता त्यांनी जो बार उघडलेला आहे तो कितपत तुम्हाला योग्य वाटतंय? शेवटी ही चर्चा का व्हावी यासाठी रिझन आहे. शेवटी महिला आयोग सारख्या उच्च पदावर राहिलेला, कारण महिला आयोगाकडे बहुतांशी तक्रारी या दारू व्यसनासाठी जातात, परंतु शेवटी तेच आहेत की जे म्हणजे गावागावाच्या पातळीवर दारू पिणारा, गावठी देशी दारूच्या दुकानात दारू पिणारा आणि रेस्टॉरंटमध्ये दारू पिणारा, म्हणजे तो वर्ग वेगळा आहे असं समाज नेहमी बघतंय. असो, तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच पॉलिटिकल, सामाजिक असू द्या
शैक्षणिक आणि ऐतिहासिक विश्लेषणामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.